नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला 36 इंच कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। तर मेजरमेंट हे पूर्ण स्क्रीनवरती दाखवलेलं आहे आणि हे ब्लाउजवरचं माप आहे। ब्लाउजची पूर्ण तयार उंची आहे 14 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून आपल्याला 2 खुणा करून घ्यायच्या। शोल्डर किंवा ही मागच्या गळ्यावरती डिपेंड असतं। तर मागचा गळा आहे 8 इंच, म्हणून मग इथे शोल्डर आपल्याला 5.25 किंवा 5.5 इतकं घ्यायचं आहे। तर मी 5.25 इंच घेत आहे। त्याच्यानंतर मग मुंडा किती घ्यायचा आहे, तर मुंडा हा मी इथं 5.25 इंचच घेत आहे। तर जरी छातीचं माप 36 इंच साइज असेल तरी सुद्धा प्रत्येकाचा मुंडा सेमच येईल असं नाही। तर ते प्रत्येकाच्या शरीरावरती डिपेंड असतं, म्हणून मग ज्या पद्धतीने मुंडा राऊंड किती आहे त्या मापानुसार आपल्याला हा मुंडा टाकून घ्यायचा। 36 साइज मध्ये शक्यतो 15 इंच इतका मुंडा राऊंड असतो, परंतु ह्या जो काही हा कस्टमर आहे याचा जो काही मुंडा राऊंड आहे तो 7.25 इंच आहे। त्याच्यानंतर मग इथं गळा ओपन करायचा आहे 2 इंचावरती। मागच्या गळ्याची खोली किती इंचाची आहे हे आपल्याला मोजून घ्यायचं। तर मागचा गळा जर तुम्ही मोजत असताना अशा पद्धतीने मोजला तर कटिंग करत असताना सेम याच पद्धतीने कटिंग करायचा। तिरकस पद्धतीने मोजून घेतलेला असेल तर कटिंग करत असताना तिरकसच कटिंग करायची। तर मागचा गळा आहे 8 इंच। मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी इथं आपल्याला इंची टेपचे 3 लाईन अशा पद्धतीने पॉइंट देऊन आणि तिरकस रेष ओढून घ्यायची। या पॉइंट पासून आपल्याला 1.25 इंचावरती एक पॉइंट देऊन घ्यायचा आणि या पॉइंट पासून आपल्याला मागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मग छाती किती आहे, कमर किती आहे त्याचा चौथा भाग आपल्याला टाकून घ्यायचा। तर 36 इंच साइज आहे तर त्याचा चौथा भाग येतो 9 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच किंवा मग 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मग कमर किती इंचाचं आहे, कमर आहे 31.5 इंच, त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे 8 इंचाला 1 पॉइंट कमी, 8 इंचाला 1 पॉइंट कमी, मागचा 1 इंचाचा टक्स आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन बरोबर आपल्याला मोजून घ्यायचं। इथं मागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला अर्धा किंवा पाऊण इंच इतका तिरकस उतार देऊन घ्यायचा। तर ह्या ब्लाउजचा मुंडा जो काही आहे तो 5.25 इंच आहे आणि साईज नुसार मग काखेमध्ये जास्त चुन्या वगैरे होऊ नये, उंची जास्त असल्यामुळे मग मी अर्धा ते पाऊण इंच इतकं एक्स्ट्रा घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मागचा 1 इंचाचा टक्स आपल्याला इथं मोजून घ्यायचा। अशा पद्धतीने मध्य सेंटर काढून घ्यायचा। उभा टक्स घ्यायचा आहे 4.5 इंच किंवा मग 5 इंच घेतला तरी चालेल। दोघही बाजूंना अर्धा इंच अंतर मोजून घ्यायचं। आपण जेव्हा हा टक्स देणार तेव्हा इथे तिरकं अंतर होतं, म्हणून मग इथं अर्धा इंचावरती पॉइंट देऊन हा भाग तिरकस अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा। 5 इंचावरती पॉइंट देऊन आणि शोल्डर उतार देऊन घ्यायचा। तुमचं क्लिअर लक्षात आलं असेल। ब्लाउजची पूर्ण तयार उंची आहे 14 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून 15 इंचावरती पूर्ण उंची घेतली। शोल्डर घेतलं 5.25 इंच आणि मुंडा देखील घेतला 5.25 इंच। छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग, त्याच्यामध्ये 1 इंच टक्स आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घेतलं आणि तुमचा जो काही गळा असेल त्या गळ्याची खोली घेतली। गळा ओपन केला 2 इंचावरती आणि मागची साईड पुढची साईड आपल्याला आहे तशीच कट करून घ्यायची आहे। दोघही पार्ट आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आणि मग आपल्याला पुढच्या साईडची कटिंग करून घ्यायची आहे। मुंडा हा टाकून घेतला आणि पुढच्या मुंड्याचा शेप इथं आपल्याला देऊन घ्यायचा। तर पुढच्या मुंड्याचा शेप आपल्याला 5 इंचावरती द्यायचा आहे। त्याच्यानंतर मग आता पुढचा गळा आपण ओपन केलेला आहे 2 इंचावरती आणि इथं आपण कट मारून घेतलेला आहे।
तर ब्लाऊजचा तयार गळा आहे 6 इंच, मग त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल, म्हणून मी इथं 6.5 इंचावरती खूण करून घेत आहे. वरती 2 इंच अंतर घेतलं, खालच्या बाजूला आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. नंतर मग आपल्याला इथं आधी क्रॉस पट्टी कटिंग करून घ्यायची आहे. तर क्रॉस पट्टी इथं घेत आहे 3.5 इंच आणि इथं मोजून घ्यायची आहे 2.5 इंच. अशा पद्धतीने सरळ रेष ओढून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग जे काही 3.5 इंच अंतर आहे ते बरोबर आपल्याला अशा पद्धतीने तिरकस इथं 2-2.25 इंच अंतर येईल या मापानुसार तिरकस रेष ओढून घ्यायची, किंवा मग तुम्ही अशा पद्धतीने गोल शेप जरी दिला तरी देखील चालेल. त्याच्यानंतर मग आता ब्लाऊज वरती जी काही कटोरी आहे ती आहे 5.5 इंच, म्हणून मग आपल्याला इथं घ्यायची आहे 5.5 इंच. वरती सुद्धा तीच मोजून घ्यायची 5.5 इंच. जो काही मागच्या मुंड्याचा शेप आहे त्याच्यापासून 2.5 इंच अंतर मोजून घ्यायचं. मागच्या मुंड्यापासून जे काही आपण 2.5 इंच अंतर मोजून घेतलं तो इथं पॉइंट देऊन घेतला आणि जो काही गळा आहे, गळ्याची खोली आहे तिथून 1.25 इंचावरती अशा पद्धतीने पॉइंट देऊन घेतला आणि हे 2.5 इंच आणि हा 1.25 इंच आणि जी काही 5 इंचाची कटोरी आहे ते बरोबर अशा पद्धतीने सरळ रेष ओढून घेतली आणि हे तिघही पॉइंट मी जोडून घेतले आणि त्याच्यानंतर मग कटोरीचा शेप देऊन घेतला. नंतर कटोरी आहे तिचा आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे. तर 5.5 इंचाची कटोरी आहे, म्हणून मग 2.25 इंच कटोरीचा मध्य सेंटर काढून घेतला. त्याच्यानंतर मग मागच्या साईडला आपण इथं जे काही अर्धा इंच कट केलेलं आहे ते अर्धा इंच कट केलेलं आहे ते आपल्याला साइड पार्ट वरती करून घ्यायचं. तर अर्धा इंच अंतर मोजून घेतलं आणि साइड पार्ट वरती या पद्धतीने हे अर्धा इंच अंतर मोजून घेतलं. मागच्या मुंड्याचा शेप होता म्हणून पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घेतला. आता इथं साइड पार्ट तयार झाला, परंतु कटोरी आणि जी काही क्रॉस पट्टी आहे ही आपल्याला वाढवून घ्यायची. तिघही पार्ट आपल्याला परफेक्ट ज्या पद्धतीने आखून घेतले ते वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर मग जी काही क्रॉस पट्टी आहे तिच्यासाठी अर्धा इंच किंवा 1.25 इंच इतकं शिलाई मार्जिन आपल्याला वाढवून घ्यायचं आहे आणि जितकं शिलाई मार्जिन घेतलं तितकं आपल्याला शिलाईमध्ये ॲड करायचं आहे. तर इथं मी 1.25 इंच इतकं घेत आहे. तर 1.25 इंच हे आपल्याला जितकं घेतलं तितकं आपल्याला बरोबर शिलाईमध्येच ॲड करायचं आहे. जे काही 1.25 इंच आपण गोलाकार दिलेला होता क्रॉस पट्टीला तो गोलाकार मी आधी कट करून घेतला आणि क्रॉस पट्टी ही रेडी करून घेतली. 1.5 इंच अंतर आपल्याला मोजून घ्यायचं. जी काही कटोरी आहे ती आहे तशीच आपण कॉपी करून घेतली. तर मी इथे सांगायचं विसरली, इथं आपल्याला कटोरी 1.25 इंचावरती पॉइंट देऊन घ्यायचा आणि तिरकस भाग हा जो काही कटोरीचा मध्य सेंटर आहे त्याच्यापासून आपल्याला कटोरी ही 1.25 इंचावरती तिरकस कट करून घ्यायची. नंतर मग ते 1.25 इंच अंतर इथं बरोबर आपल्याला लक्षात ठेवायचं. हे 1.25 इंच अंतर मोजून घेतलं. नंतर मग आपण इथं हे अंतर मोजून घेतलं 1.5 इंच, म्हणून मग इथं आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी हे अंतर मोजून घ्यायचं 1.5 इंच. खालच्या बाजूला 1.5 इंच अंतर इतकं वाढवून घ्यायचं. आयुगसाठी 1.25 इंच अंतर वाढवून घेतलं. दोघही बाजूंना 1.5 इंच अंतर वाढवून घेतलं. मध्य सेंटर पासून खाली आपल्याला 1.5 इंच अंतर वाढवून घ्यायचं. नंतर आयुगसाठी 1.25 इंच आणि इथं आपल्याला शिलाई मार्जिन लागतं. किती लागत असतं तर अर्धा इंच किंवा अर्धा इंचच्या 3 लाईन इतकं लागत असतं. तर म्हणून मग मी शिलाई मार्जिन टाकून घेतलं. नंतर मग जे काही हे अंतर आहे हे मोजून घ्यायचं. तर हे आहे 5 इंचाला 1 लाईन कमी. तितकंच अंतर आपण जे काही शिलाई मार्जिन मोजून घेतलं त्याच्यापासून आपल्याला इथं मोजून घ्यायचं. नंतर मग जेवढे पॉइंट आपण दिलेले आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे. आपण जे काही पॉइंट दिलेले आहेत ते बरोबर आपल्याला जोडून घ्यायचे आणि जी काही आपण कटोरी वाढवून घेतलेली आहे ती आपल्याला लगेचच कट करून घ्यायची आहे. कट करून मग आपल्याला टक्सची रुंदी आणि उंची मोजून घ्यायची आहे. खाली जो काही भाग तिरका झालेला असेल तो आपल्याला सरळ रेषेत बरोबर कट करून घ्यायचा.
त्याच्यानंतर इथं आपल्याला शिलाई मार्जिन सोडून द्यायचं. तर अर्धा इंच शिलाई मार्जिन. मग कटोरी किती इंचाची आहे, तर कटोरी आहे 5.5 इंचाची. त्याचा दुसरा भाग होतो 2.25 इंच. मोजून घेतला आणि हुबा टक्स आपल्याला मोजून घ्यायचा आहे. आता साईजनुसार हा टक्स असतो कमी किंवा जास्त. तर 30-32 साईज असेल तर आपल्याला हुबा टक्स घ्यायचा आहे 2.5 इंच. परंतु आता 36, 34, 36 अशी साईज असली तेव्हा आपल्याला हा टक्स 2.25 इंच घ्यायचा आहे. तर खूप छान अशी ही गोल कटोरी तयार झाली आणि ती आपल्याला इथं जोडून बघायची. तर बघू शकतात अशा पद्धतीने अगदी परफेक्ट ही कटोरी आपली इथं तयार झालेली आहे. आता बघू शकतात कटोरी ही साईड पार्ट, क्रॉस पट्टी आणि जी काही मागची साईड आहे पूर्ण रेडी झाली. आणि सोप्या पद्धतीत मी 36 साईज कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग तयार करून घेतलेली आहे. आणि बाही कटिंगचे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर बाही कशा पद्धतीने कटिंग करायची आहे, तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील. आणि ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा.